नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द विरोधातील उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला आता 28 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयाकडे आक्षेप नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला. या विनंतीला मान देत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 28 जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले. या प्रकरणात महापौर आणि नगरसेवक यांच्या वतीने वकील शंतनू गौडा आणि बेळगावचे ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांनी युक्तिवाद सादर केला. न्यायालयीन लढतीत आता पुढील निर्णायक टप्पा 28 जुलैला होणार आहे. ठाकरे बंधू सीमावासियांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. सीमा भागातील जनतेच्या व्यथा समजून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष बेळगावला यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा नेते विजय देवणे यांनी केली आहे. बेळगावात पत्रकारांशी बोलताना देवणे म्हणाले की फक्त बैठकीपुरती सहानुभूती न दाखवता सीमावासियांच्या दैनंदिन अडचणी, अन्याय आणि भावना जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष दौरा आवश्यक आहे. ठाकरे ब्रँड हा नेहमी सीमा भागातील जनतेसोबत उभा राहिलाय आणि पुढेही राहणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बेळगाव शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सोमवारी दुपारी एका वकिलावर भर दिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. वकील झहीर यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. झहीर हे खटला संपवून न्यायालयाच्या बाहेर येत असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केलं. या हल्ल्यामध्ये त्यांना डोक्याला, नाकाला, कानाला आणि पोटाला गंभीर इजा झाली असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलीस त्यांच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी हा प्रकार न्यायालयासारख्या सुरक्षित आवारात घडल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मुरगुंडी गावाच्या सीमेवर बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या विजयपूर डेपोच्या बस आणि एका कारमध्ये काल रविवारी रात्री झाला. धडक इतकी भीषण होती की कारचा यामध्ये पूर्णपणे चक्काचूर झालाय. सदर कार अथणीहून कोल्हापूर मार्गे अफजलपूरकडे निघाली होती. कारमध्ये 4 जण प्रवास करत होते. यामध्ये राहुल, गिरीश आणि संगू हे तिघे राहणार अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी यांचा जागीच मृत्यू झाला. तर राधिका ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद अथणी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर काल रविवारी सायंकाळी अपघातांची मालिका घडली. 2 ट्रक, 1 कार आणि 2 दुचाकींच्या या अपघातात दुचाकीस्वार शिवप्पा शहापूर राहणार हुबळी व रफिक जांबोटी राहणार नंदगड यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अधिक तपास सुरू आहे. बेळगावात आज पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार महेश कुमठळणी यांनी स्पष्ट केले की भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वादाचा कोणताही रंग नाही. BY विजयेंद्र यांच्या कार्यपद्धतीबाबत विचारले असता ते म्हणाले की विजयेंद्र यांच्यात नेतृत्वाची ताकद आहे आणि पक्ष संघटना या सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे. आम्ही पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करून भाजप अधिक बळकट करू असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी तालुका जिल्हा बेळगाव येथे भगवा ध्वज फडकवून जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील 5 जणांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे. त्यांच्यापैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे हे आज सोमवारी बेळगाव येथील 4थे JMFC न्यायालयात हजर झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
वॉरंट जारी झालेल्या उर्वरित 14 जणांमध्ये संग्रामसिंह कुपेकर, सुनील अर्जुन शिंत्रे, अमृत रामा जत्ती व संतोष लक्ष्मण मळवीकर यांचा समावेश आहे. सदर खटल्याची पुढील तारीख 18 जुलै ही असून आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार आणि अॅडव्होकेट हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत. यावेळी शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, नगरसेवक रवी साळुंखे, महेश टंकसाळी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आदींसह स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते. पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण व्हावं यासाठी बेळगावातील एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना डेंग्यू प्रतिबंधक ड्रॉप्सचे मोफत वितरण करण्यात आले. या प्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मीनाताई अनिल बेनके यांच्या हस्ते भाजी विक्रेत्यांना ड्रॉप्स देण्यात आले. त्यांनी विक्रेत्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सुतार, सदस्य क्रितेश कावळे, संदीप बडवण्णाचे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी नियोजित उड्डाणपूल प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शहरातील प्रमुख ठिकाणांची पाहणी केली. लेकव्ह्यू हॉस्पिटल जंक्शन, अशोक सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कल या ठिकाणी भेट देऊन प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान वाहतूक आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्गांची आखणी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेली तयारी आणि जनतेसोबत सुसंवाद राखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आपत्कालीन मार्ग सतत खुले ठेवणे, ठिकठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावणे आणि प्रत्येक टप्प्यावर जनहित लक्षात घेणे यावर विशेष भर देण्यात आला. मुख्य अभियंते, पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या पाहणीत आमदारांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाय तात्काळ राबवण्याचे निर्देश दिले. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. बेळगावात पत्रकारांशी बोलताना माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांनी बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या भाजपमधील पुनरागमनावर मत व्यक्त करताना म्हटले की यत्नाळ भाजपमध्ये परतले तर पक्षासाठी फायदेशीर ठरेल. ते पुढे म्हणाले की यत्नाळ जिल्ह्यामध्ये प्रभावी आहेत. ते हिंदू समाजाचे नेतृत्व करत आले आहेत. त्यामुळे त्यांची घरवापसी ही पक्षाच्या ताकदीसाठी महत्वाची ठरेल. वडगाव, बाजार गल्ली, येळ्ळूर नाका आणि विठ्ठल देव गल्ली येथे L&T कंपनीने 24 तास पाणी योजनेच्या कामासाठी सुमारे 2 महिन्यांपूर्वी रस्ते खोदून ठेवले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते व्यवस्थित बुजवले गेले नाहीत. फक्त माती टाकल्यानं रस्त्यावर धूळ आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखल आणि निसरडापणा वाढलाय. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं आता तरी लक्ष घालून रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातील 3ऱ्या रेल्वे गेटजवळील काँग्रेस रोड ते राणी चन्नम्मानगर, सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरांना जोडणाऱ्या मुख्य प्रवेशद्वार रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आलाय. मात्र अद्याप काम पूर्ण न झाल्यानं पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, साचलेलं पाणी आणि लाल माती यामुळे मोठी दलदल निर्माण झाली आहे. या असुरक्षित आणि निसरड्या रस्त्यावरून पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांना रोजच्या वापरासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. इतकंच नव्हे तर ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांनी या भागात प्रवेश करणं पूर्णपणे थांबवलंय. परिणामी स्थानिक रहिवाशांना लांबचा असुरक्षित मार्ग पायी पार करावा लागतो. सध्या हा रस्ता केवळ गैरसोयीचा नसून थेट नागरिकांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करणारा ठरतोय. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ड्रेनेजचं काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत बेळगाव रिंग रोड, हलगा मच्छे बायपास, हुनगुंद रायचूर महामार्ग या महत्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत कामांची सद्यस्थिती, अडचणी व पुढील टप्प्यांबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान वेळेत काम पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तसेच प्रकल्पांमध्ये येणाऱ्या तांत्रिक आणि भौगोलिक अडचणी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याचं निश्चित करण्यात आलं। या प्रकल्पांमुळे वाहतूक सुरळीत होऊन परिसराचा सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बेळगाव खानापूर रोडवरील उद्यमबाग मुख्य रस्त्यावरील पुरोहित स्वीट मार्ट समोरील मोठे व धोकादायक खड्डे यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने बुजवण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते। नागरिक जखमी होत असल्याने प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती। शेवटी या समस्येला कंटाळून यंग बेळगाव फाउंडेशनने पुढाकार घेत स्वखर्चाने आणि स्वयंसेवकांच्या मदतीने हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिक व दुकानदारांनी संस्थेचे आभार मानले असून परिसरात त्यांचं कौतुक होत आहे। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, परशुराम मळजळकर, हर्ष धाडवे, कृष्णा विके, ज्ञानेश्वर हणबर, ओमी कांबळे आणि साई शापूरकर यांचा सहभाग होता। आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक करत आहेत। बेळगाव तालुक्यातील हलगा गावामध्ये सालाबादप्रमाणे मोहरम सण पारंपरिक आणि भावनिक श्रद्धेने साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। गावातील जागृत फातिमा दर्ग्यावर मोहम्मद पैगंबरांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोहरम साजरा करताना पंजा मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं। गावातून निघालेल्या या मिरवणुकीत लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांनी भाग घेतला होता। दरम्यान मिरवणुकीतील युवक हातातील चाबकाने खाली रस्त्यावर आणि स्वतःच्या पायांवर वार करून घेत असतानाचं चित्र पाहायला मिळत होतं। या मिरवणुकीचा समारोप हजरत बीबी फातिमा दर्ग्याजवळ करण्यात आला। हलगा येथील मुस्लिम समाजाच्या मोहरम सणाला ऐतिहासिक वारसा लाभला असून गेल्या अनेक पिढ्यांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पंचक्रोशीत मान दिला जातो। कर्नाटकचे शिक्षण मंत्री एस मधू बंगारप्पा हे मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या दौऱ्यामध्ये बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांच्या शाळा शिक्षण व साक्षरता विभागाच्या विकास आढावा बैठकीत सहभागी होणार आहेत। दौऱ्यामध्ये मंत्री सकाळी 10:30 वाजता बैलहोंगल तालुक्यातील गुरु भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होतील। त्यानंतर 11:15 वाजता सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील नूतन खोल्यांचे तसेच क्रीडा, सांस्कृतिक व एनएसएस विभागांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। दुपारी 1:15 वाजता वक्कुंद येथील कर्नाटक पब्लिक शाळेच्या कोनशिला समारंभात भाग घेतल्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्यासोबत माध्यान्ह भोजनही घेणार आहेत। दुपारी 2:30 वाजता सुवर्ण विधानसौध येथे शैक्षणिक आढावा बैठकीस उपस्थित राहणार असून यावेळी अनेक शिक्षक शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहेत। छत्रपती शिवाजी चौक पिरणवाडी येथील श्री बाल गणेश युवक मंडळ यांच्या वतीने यंदा गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नियोजन बैठक पार पडली। सालाबादप्रमाणे होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मंडळाचे नूतन पदाधिकारी निवडण्यात आले। सागर कडेमणी यांची अध्यक्ष, शेखराज मुचोंडीकर यांची उपाध्यक्ष तर वैजू मुचोंडीकर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण मुचोंडीकर यांनी केले। यावर्षी मंडळाचे 15वे वर्ष असल्याने गणेशोत्सव दिमाखदार व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली। बैठकीस नागराज पेडणेकर, ज्ञानेश्वर पेडणेकर, आकाश कडेमणी, ज्योतिबा चौगुले, कुबेर मुचंडीकर, चेतन पेडणेकर, प्रवीण पेडणेकर, सोनू हुबकळ यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील अनेक दिवसांपासून बेळगाव ते राकसकोप या मार्गावरील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला वर्ग आणि वयोवृद्ध नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मानवाधिकार सहायता संघाचे राज्याध्यक्ष अखिल कांबळे यांनी परिवहन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे बस सेवा राकसकोप गावाच्या मध्यभागापर्यंत पोहोचत नाही आणि अर्ध्यावरूनच परतवण्यात येते।
यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बस चालकांकडूनही मनमानी वर्तन होत असून प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. बस सेवा पूर्ववत न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल कांबळे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी मानवाधिकार सहाय्यक गोवा राज्यप्रमुख अक्षय विद्नोरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. हुबळीतील विद्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारिजात रेसिडेन्सीमध्ये चालणाऱ्या वेश्या अड्ड्यावर सीसीबी पोलिसांनी धाड टाकली. लॉजच्या बाथरूममध्ये गुप्त दरवाजा तयार करून महिलांना लपवण्यात आले होते. बाथरूमची तपासणी करत असताना पोलिसांना गुप्त खोली आढळून आली. पोलिसांनी महिलांची सुटका केली असून अनेक ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. लॉज मालक फरार असून मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी 4 जुलै रोजी शिकागो येथील ऐतिहासिक सभाभवनाला भेट दिली. ही तीच जागा आहे जिथे स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक सर्वधर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण दिले होते. विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेट्टर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. खासबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि परिसरातील खराब रस्त्यांची डागडुजी आज सोमवारी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. सततच्या पावसामुळे चौकातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते आणि त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवकांनी तातडीने महापालिकेशी संपर्क साधत रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत हार्ड मुरुम टाकून खड्डे बुजवले. या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बेळगाव चन्नम्मा सर्कल ते सिव्हिल हॉस्पिटल रोड परिसरातील धोकादायक झाडामुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि रिक्षा चालक त्रस्त झालेत. झाड कोसळण्याच्या स्थितीत असून यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाला वेळोवेळी कळवण्यात आलं असलं तरी अद्याप कारवाई झाली नसल्याने काही रिक्षा चालकांनी स्वतःहून फांद्या कापण्याचा प्रयत्न केला. मात्र आता प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावं आणि कोणताही अनर्थ होण्याआधी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे. डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काल रविवारी लक्ष्मी मंदिर हिंडलगा बेळगाव येथे विशेष लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम तसेच युवा आघाडी महाराष्ट्र एकीकरण समिती हिंडलगा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांना डेंग्यू व चिकनगुनियावर प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर केणेकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, डीबी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी भेट देत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला. उपस्थितांनी आयोजक संस्थांच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचं कौतुक केलं. राजनहळ्ळी वाल्मिकी गुरुपीठाचे प्रसन्नानंदपुरी स्वामीजी यांनी आज गोकाक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्यासोबत सौहार्दपूर्ण चर्चा केली. याप्रसंगी मंत्री जारकीहोळी यांनी स्वामीजींचे आत्मीय स्वागत करून त्यांचा सत्कार केला. या भेटीमध्ये खासदार सदस्या प्रियंका जारकीहोळी तसेच केपीसीसी राज्य सरचिटणीस राहुल जारकीहोळी उपस्थित होते. संततधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील वसंत कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत आज सोमवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी सुमारे 7 वाजता कोसळली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या पंधरवड्यापासून या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. काल रविवारी रात्री जोरदार पाऊस कोसळत असताना पाटील यांच्या घराची सुमारे 25 फूट लांबीची विटा मातीची भिंत पूर्णपणे भिजून गेली होती. घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली असली तरी या दुर्घटनेमुळे पाटील कुटुंब उघड्यावर आलेत. उर्वरित घराची भिंत देखील कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी या गरीब कुटुंबाकडून करण्यात आली आहे. पाटील कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय.
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मागणी केली आहे. गौ प्रेमाचं आगळं वेगळं दर्शन बेळगाव तालुक्यातील येळूर गावात पाहायला मिळालं. येथील गौप्रेमी राजेंद्र ओमाणी धामणेकर यांनी आपल्या दिवस गेलेल्या गायीसाठी थाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. गायीला फुलांनी सजवलेली मखमली झूल, रंगीबेरंगी साड्या, कंकण व शिंगांवर सजावट करून नववधूसारखा थाट देण्यात आला होता. पुरी, बासुंदी, लाडू, जिलेबी, फळे यासारख्या पक्वानांची मेजवानी आणि पारंपरिक ओटी भरणीचे विधी देखील पार पडले. गावातील महिला, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरलाय. नाडी तज्ज्ञ वृषभारदी यांनी या उपक्रमातून समाजात महिलांचा सन्मान आणि प्राणी प्रेमाचा संदेश दिला. हौसेला खरंच मोल नसतं हे धामणेकर कुटुंबाच्या या उपक्रमानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. काही नाती शब्दांनी नाही तर श्रद्धा आणि आठवणींनी जपली जातात. अशाच एका आजीने आपल्या दिवंगत पतीवरील प्रेमाचं अनोखं उदाहरण आषाढी वारीमध्ये दाखवून दिलं. दरवर्षी पतीसोबत वारी करणाऱ्या या आजीच्या पतीचं काही काळापूर्वी निधन झालं. मात्र पतीच्या जाण्यानं खचून न जाता आजीनं यंदाही वारी न चुकता पूर्ण केली, तेही त्यांच्या फोटोला सोबत घेऊन. वारीतील 18-20 दिवसांचा प्रवास पूर्ण करून आषाढी एकादशीला आजी चंद्रभागा नदीत स्नानासाठी पोहोचली. यावेळी तिने पतीचा फोटो हातात धरून त्यालाही पवित्र चंद्रभागेत स्नान घातलं. हा क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. श्रद्धेचा आणि प्रेमाचा हा जिवंत अनुभव सध्या सोशल मीडियावर भावूक करणारा ठरलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.